अग्रजः अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानम् अद्भुतः। 891 अग्रजः। अग्रे जायत इति अग्रजः हिरण्यगर्भः। म्हणजे अग्रे म्हणजे सगळ्यात पुढे, सगळ्यात प्रथम, आधी. जायत म्हणजे जन्मलेला. अग्रजः हिरण्यगर्भाच्या रूपात, जे निर्मितीचं सूक्ष्म रूप आहे, सोनेरी रंगाचं अंड असं जे हिरण्यगर्भ, तो अग्रजः. किंवा श्रुती असं सांगतात, हिरण्यगर्भः समवर्तकताग्रे, म्हणजे सगळ्याच्या आधी ते हिरण्यगर्भ किंवा सोनेरी अंड हे अस्तित्वात आलं. आदिम प्रथम कारण, ज्यामुळे सर्व काही निर्माण होतं, राखलं जातं आणि अंततः त्याच्यातच विलीन होतं, असा सर्वांच्या आधी ज्याचा जन्म झाला आहे किंवा सर्वांच्या आधी जो अस्तित्वात होता, तो अग्रजः. ओम अग्रजाय नमः. 892 अनिर्विण्णः. अवाप्त सर्व कामत्वात, सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे, अप्राप्ती हेतू कोणत्याही अभावाचं, अभावः निर्वेदः, अभावाचं कारण नसल्यामुळे जो निराश किंवा उद्विग्न, अस्य न अस्ति, जो कधीच उद्विग्न किंवा निराश नसतो, असा जो तो अनिर्विण्णः, निराशा नसलेला, कायम परिपूर्ण, निर्वेद म्हणजे अभिलाषा असलेली, गोष्ट न मिळाल्याने त्याप्रती वाटणारी गुहुणा ती ज्याच्याकडे नाही, असा तो अनिर्विण्णः. गीतेमध्ये परमेश्वर म्हणतात, नानवाप्तम अवाप्तव्यम वर्त एव च कर्मणी, म्हणजे माझ्याकडे काही नाही असे नाही, किंवा काही मिळवायचं असं नाही, किंवा काही मिळवू शकणार नाही असं नाही, किंवा भविष्यात पूर्ण व्हावी अशी कोणतीही इच्छा त्याच्याकडे नाही, कारण तो कायम परिपूर्ण आहे, म्हणून त्याला निराशा असणं शक्यच नाही, असा तो अनिर्विण्णः. ओम अनिर्विण्णाय नमः. 893 सदामर्षि. सत्साधून म्हणजे जे प्रामाणिक, धार्मिक, सद्गुणी, थोर, सदाचारी असतात. अभिमुख्येन म्हणजे त्याच्यासमोर उपस्थितीमध्ये, मृण्यते क्षमते, क्षमा करतो, माफ करतो, किंवा संयमपूर्वक त्यांना सहन करतो, म्हणजे जे त्याच्यासमोर धार्मिक सदाचारी असतात त्यांना तो माफ करतो किंवा संयमपूर्वक त्यांना सहन करतो. आपल्या भक्तांना सदैव क्षमा करणारा असा असीम दयाळू तो सदामर्षी. ओम सदामर्षिणे नमः. 894 लोकाधिष्ठानम. तम अनाधारम म्हणजे त्याला कोणताही आधार नाही, असं जे ते ब्रह्म. आधारम अधिष्ठाय, त्याचा आधार. त्रयः लोकः, सगळ्या तिन्ही लोकांचा तो आधार असतो. तिष्ठन्ति म्हणजे त्या तिन्ही, ज्याला स्वतःला कोणाचाही आधार नाही आहे, असा जो तिन्ही लोकांचा मात्र आधार आहे, पाया आहे, असं तो तिन्ही लोकांचा पाया बनून राहतो, त्यांचं पालन करतो, असा तो लोकांचं अधिष्ठान असलेला, सर्व ब्रह्मांड वस्तू प्राण्यांचा एकमेव आधार असलेला तो लोकाधिष्ठानम. ओम लोकाधिष्ठानाय नमः. 895 अद्भुतः. अद्भुतत्वात अद्भुतः म्हणजे तो अलौकिक, विलक्षण, असामान्य असतो, म्हणून तो अद्भुत. किंवा श्रवणाय अपि बहुभिः, अनेकांना, खूप जणांना त्याच्याबद्दल ऐकायलाही मिळत नाही. यन लभ्यः, अनेकांना तो प्राप्त होत नाही. शृण्वन्ति बहवः म्हणजे त्याला कित्येक जण त्याच्याबद्दल ऐकून, खूप जणांना, यम न विद्युः त्याच्याबद्दल ऐकूनही त्याला जाणू शकत नाही. आश्चर्य हा वक्ता कुशल अस्य लब्ध्वा आश्चर्यो, म्हणजे सक्षम, कार्यक्षम असा वक्तासुद्धा किंवा त्याचे शिष्यसुद्धा
ह्याला जाणू शकत नाहीत असा जो तो अद्भुतः. गीतेमध्ये म्हणतात आश्चर्यवत पश्यति कश्चितेन, म्हणजे काही जण आश्चर्य म्हणून ह्याच्याकडे बघतात असा तो तो अद्भुतः. शरीर शक्ती व्यापार, शरीर शक्ती आणि व्यापार म्हणजे अधिकार कार्य, हे धर्माच्या बाबतीत अद्भुतत्वात या सगळ्या बाबतीत जो अद्भुत आहे असा जो आश्चर्यकारक आहे असा जो तो अद्भुतः. त्याचा अनुभव झाल्यावर मग मन डगमगायला लागतं, बुद्धी स्तब्ध होते, कारण त्यातून विचार भावना बाहेर निघणंच बंद होतं. असा तो मनबुद्धीच्या आकलना पलीकडचा अनुभव देणारा तो अद्भुत असा तो अद्भुतः. ओम अद्भुताय नमः.